नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. आज आपण भोकरदन तहसील कार्यालय समोर आलेलो आहे. मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी संघटना या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी काकासाहेब साबळे शेतकरी संघटना या ठिकाणी तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो. आणि यांच्या आता प्रमुख मागण्या ज्या आहेत, या प्रमुख मागण्या आपण त्यांच्याकडून ऐकूयात. नेमकं आपल्या प्रमुख मागण्या काय आहे? साबळे साहेब, आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? आपल्या प्रमुख मागण्या असे आहे की हे जे सरकार आहे, ज्यावेळेस निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या काळामध्ये यायना शेतकऱ्याला तुमचा सातबारा कोरा कोरा करू असं आश्वासन दिले. आणि आश्वासन देत असताना यायचं सरकार येऊन आता 2 वर्ष व्हायला आले. 2 वर्ष होत असताना यायना बऱ्याच आमच्या संघटना असो, बरेच पक्षवाले असो, सामाजिक संघटना असो, बऱ्याच लोकांनी आंदोलन केले की बाबा तुम्ही ठरल्याप्रमाणे कर्जमुक्ती केली नाही, म्हणून यायना साऱ्याकडून 6 महिन्याची मुदत मागून घेतली होती. आणि बाबा आम्ही 6 महिने आम्हाला मुदत द्या, आम्ही सर्व शेतकरी कर्जमुक्त करतो असं यायना 30 सप्टेंबर 30 जून 2026 पर्यंत मुदत मागून घेतली होती. ती मुदत समजा 30 सप्टेंबर पर्यंत यायना एकाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही. आणि त्याच्यानंतर 1 जुलै समजा उजाडला. 1 जुलैला आम्ही शासनाला त्याच्या विरोधात निवेदन दिलं की बाबा यायचं समजा कर्जमुक्त करा, नाही तर आम्ही 2 तारखेपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. म्हणून आम्ही या ठिकाणी 2 तारखेपासून शेतकऱ्याचा ज्यानं समजा कर्जमुक्त करावं, सातबारा कोरा करावं, या मागणीसाठी आम्ही इथं बसेले. सध्याची परिस्थिती अशी आहे की सरकार कर्ज माफ करेना, बँका शेतकऱ्याला कर्ज देईना, आणि शेतकऱ्याचे पेरणीचे दिवस आहे, पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आता शेतकऱ्याकडे तर यावर्षी अतिवृष्टी होती, शेतीमालाला भाव नव्हता, त्याच्यामुळं पैसे सुद्धा नाही. आणि ते पैसे समजा आता नसल्यामुळं त्याला खाजगी सावकाराकडे गेल्याशिवाय किंवा कृषी सेवा केंद्रवाल्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. ते आवाच्या सव्वा समजा रेट लावते. याच्यामुळं जर त्या असं झाल्या पण भविष्यात पुढे जास्त आत्महत्या होतील. याच्यावर सरकारनं कुठेतरी दखल घ्यावी आणि हे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. मला सांगा, आता भोकरदन तालुक्यामध्ये जे कृषी सेवा केंद्र आहेत, तर त्या ठिकाणी आता साधं जर समजा आपण म्हणलं सोयाबीनवर जर समजा ते तणनाशक आपण जे मारतोय तो 500 रुपयाला जी पुडी भेटते, आणि काही ठिकाणी 480 रुपयाला पुडी भेटते, काही ठिकाणी मित्रांनो 470 रुपयाला पुडी भेटते. मग नेमकं याच्यामध्ये हा बदल का दुकानदारामध्ये? हा जो बदल आहे, आता ह्या समजा या ज्या कंपन्या आहे समजा तयार करणाऱ्या, यायला हे सारं औषध 250 रुपयातच तयार होतं. पण शासनाची अशी आहे की त्या हिशोबाताना MRP टाकायचा त्याला अधिकार द्यायला, म्हणून ती MRP समजा 500 रुपये टाकते. आणि मग 500 रुपयाच्या आत या दुकानदारांना कसं विकायचं, हा ज्याचा त्याचा व्यवसाय होईल. म्हणून हे दुकानदार कोणी जसं वाटेल तसं समजा विकून शेतकऱ्याची लूटच करू राहिली कृषी सेवा केंद्रवाले बी कंपन्यावाले बी. एखाद्या कृषी सेवा जे केंद्र आहेत याची एखादी तक्रार केली का तुम्ही, नावानिश्चित किंवा दुकानच्या बॅनर विषयी लेखी तक्रार दिलेली? आम्ही त्याला समजा तक्रार द्यायला किंवा असं तालुक्यात घडतंय, असं जे जिल्ह्यात घडतंय, म्हणून त्यानं समजा त्यानं सांगितलं बघ तुम्ही नावानिशी तक्रार द्या. तर आम्ही म्हणलं बा नावानिशी आम्ही जर समजा तक्रार द्या, तुम्ही कशा करताय? तुम्हाला पगारी आहे, तुम्हाला सारं काही आहे. आम्ही जर तुम्हाला समजा आयतं घरी आणून द्या, तर आमच्या जवळ काय? आम्ही काय काही समजा तुमच्याच करता सारं गोष्टी थोडं करत. आम्ही तुम्हाला सांगितलं बघ तालुक्यात असं करते, चौकशी तुम्ही करा. तुमचं आता हे उपोषणाला कितवा दिवस आहे? आजचा आमचा आता समजा 3रा दिवस आहे. हे तुमचं आमरण उपोषण आहे का जेवण खाऊन उपोषण? नाही, हे आमरण उपोषण आहे, पण आमरण काही समजा हे नाही, समजा पाळलं नाही. आमरण म्हणजे काय नेमकं? नाही, आमरण मलाच काही समजा कळत. मी पहिल्याच वेळेस समजा उपोषण करू राहिलो. कारण मी तुम्हाला रात्री 10 वाजता फोन केला होता, तुम्ही मला सांगितलं मी घरी आहे म्हणे. नाही, तुम्ही म्हणे मला स्वतः घरी आहे म्हणे, मला स्वतः म्हणे तुम्ही, पण मी घरी आहे म्हणे. मग नेमकं तुमचं उपोषण असं ठरलेल्या टायमिंग मध्ये आहे का? तुम्ही आज सकाळी आले का? नाही, सकाळी आलो ना. सकाळी आले म्हणजे आंघोळ बिंघोळ करून तुम्ही इथं आले, बरोबर आहे ना? आले का नाही तुम्ही? आंघोळ करून आले का नाही? कार्यालयात आले. पण कार्यालयामध्ये तुम्ही पत्र दिलेलं आहे का मी कार्यालयामध्ये उपोषण करणार आहे, असं पत्र दिलेलं आहे का तुम्ही? पत्र दिलेलं आहे का? असं नाही दिलेलं. मित्रांनो, आता आपल्यासोबत बोरसे गुरुजी आहेत.
आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव जालना जिल्हा सचिव आहेत. यांचं काम चांगलं आहे आणि हे नेहमी कोणतं ना कोणतं ऑफिस, कोणतं ना कोणतं अधिकारी त्याला टार्गेट करतात, पण स्वार्थासाठी नाही, जनतेसाठी. आतापर्यंत आपल्या नजरेमध्ये जनतेसाठी त्यांनी काम केलंय, म्हणून आपण त्यांची आता प्रतिक्रिया घेणार आहे. का या उपोषणाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार. या उपोषणाबद्दल माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की हे साबळे पाटलाची मागणी नाही, हे सरकारनं सत्तेवर येण्याच्या अगोदर आश्वासन दिलं होतं आणि साबळे पाटलाचं असं म्हणणं आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन पाळा, त्याची पूर्तता करा. आणि ते सरकार पूर्तता करत नाही म्हणून ते उपोषणाला बसले. तर सरकारनं 7/12 शेतकऱ्याचा कोरा केला पाहिजे. जर दम नव्हता तर घोषणा करायच्या नव्हत्या. जर आता घोषणा केलेल्या आहे तर आता पूर्तता करावं. जर पूर्तता होत नसेल तर खुर्चीहून खाली व्हा. साधा फॉर्म्युला आहे. म्हणजे आम्ही काहीच करणार नाही आणि पुन्हा खुर्चीला चिटकून बसू असं नको. बोले तर असं चाले, त्याची वंदावी पाऊले. ही आपल्याला ही संताची भूमी आहे. तुम्ही संताचे नाव घेता, देवाचे नाव घेता आणि खुर्चीवर येऊन बसल्यावर बदमाशी नाव वाटता, तर हे योग्य नाही. तर आमचं म्हणणं असंच आहे की बा तुमच्याकडून होत नव्हतं, घोषणा करायची नव्हती, केली तर माफ करा आणि जर होत नसेल तर खुर्च्या वाढा. मित्रांनो, बोरसे गुरुजीची आता प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे आणि या संदर्भामध्ये उपोषणकर्त्यांनी आपल्याला खूप चांगलं प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. तुम्ही बोलणार का? तालुका अध्यक्ष, जिल्हा सदस्य. नाव काय तुमचं? माझं नामदेव श्रीपतराव दंजा. मी रिटायर कर्मचारी EPS 95 यांचा जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष ही दोन्ही पदं मी उपभोगलेले. शेतकऱ्याच्या बाबतीत मला एकच म्हणायचं, सरकारने ज्यांच्या नावावर 7/12 आहे, ज्यांनी कर्ज उचललेलं आहे, मग ते रिटायर्ड अधिकारी असो, तहसीलदार असो, कलेक्टर असो किंवा पंतप्रधान असो, जिल्हा परिषद सदस्य असो, त्या सगळ्यांचं कर्जबाब त्यांनी करायला पाहिजे. 7/12 ज्याच्या नावावर आहे त्या शेतकरी समजून त्यांचं कर्ज त्यांनी मला. आता यांची भूमिका अशी आहे सरकारची, कुठे कुठे बातम्यामध्ये आलं आहे की रिटायर अधिकारी कॅन्सल केले, तहसीलदार कॅन्सल केले, जिल्हा परिषद सदस्य कॅन्सल केले. म्हणजे मग यांनी बी तर सेवाच करू आले ना देशाची. त्या आधारे त्यांच्या नावावर 7/12 आहे, त्यांनी कर्ज घ्यायला त्यांना माफ करायला पाहिजे. ते कलेक्टर असो का पंतप्रधान असो, आपल्याला त्याशी काही मुद्दा नाही असे आजची माझी अपेक्षा आहे. बाकीचे इथं काही माहितीप्रमाणे माझं. आजचा उपोषणाचा तुमचा 3रा दिवस आहे. डॉक्टर आले होते का तुम्हाला तपासणीसाठी? नाही, डॉक्टर नाही आले अजून. 3 दिवसामध्ये डॉक्टर आले नाही? नाही. अच्छा, बर. पोलीस बंदोबस्त आहे का? पोलीस बी बंदोबस्त फक्त देतो म्हणे, पण अजून आले नाही. आले. मित्रांनो, शेतकरी संघटनेचे काकासाहेब साबळे यांचं जे उपोषण चालू आहे, या उपोषणाकडे मला तरी वाटतं मुजोर अधिकारी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी पाठ फिरवलेले आहे. कारण त्यांनी ते पत्र पोलिसाला दिलेलं नसावं, म्हणून त्यांना पोलीस बंदोबस्तासाठी नाहीये. दुसरी गोष्ट, शासकीय रुग्णालय भोकरदन या ठिकाणी त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिलेलं नसावं, म्हणून त्यांना मेडिकलसाठी त्यांची ट्रीटमेंट कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये. आणि या विषयामध्ये उपोषण करत असताना शासनाचं लक्ष उपोषणकर्त्याकडे असलं पाहिजे, ही ठाम भूमिका आहे. आता यांचं उपोषण समजा तुम्ही मुळीच जर काढलं, पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमच्या सारखे जे उपोषण आहेत, बोरसे गुरुजी सारखे